सर्व अधिकार जे आहेत ते सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले आहेत। गटनेता म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर गटनेत्याचे जे संविधानिक अधिकार आहेत त्या संदर्भातला एक प्रस्ताव मांडण्यात आला, त्या प्रस्तावाला देखील मंजुरी देण्यात आली। आज जर आपण प्रामुख्याने प्रज्ञा पाहिलं तर सुरुवातीला शोक प्रस्ताव होता, तो सर्वानुमते सहमत करण्यात आला। त्यानंतर गटनेता निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला, तो सर्वानुमते सहमत करण्यात आला। त्यानंतर आमदारांना पत्रावर सह्या केल्या आणि ते जे पत्र आहे सह्यांचं पत्र ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीचे नेते घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलेले आहेत। ते पत्र मुख्यमंत्र्यांसमोर सादर करतील आणि त्यानंतर राजभवनला शपथविधी संदर्भात कळवण्यात येईल, राज्यपालांना कळवण्यात येईल आणि 5:30 वाजता शपथविधी पार पडणार आहे। ही आजच्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा भाग होता। यासोबतच आणखीन एक तिसरा ठराव जो होता तो संविधानिक अधिकारांचा ठराव होता, तो देखील मांडण्यात आला, तो सर्वानुमते पास झाला आणि सुनेत्रा पवार यांना सर्वानुमते संविधानिक जे अधिकारी आहेत गटनेता म्हणून ते सर्व त्यांना देण्यात आलेले आहेत। बरोबर, त्यामुळे सगळे संविधानिक अधिकार आता सुनेत्रा पवार यांच्या हातामध्ये आलेले आहेत। निलेश, थोडासा थांबवते, एक महत्त्वाची अपडेट आहे की राष्ट्रवादीचे सगळं महत्त्वाचे नेते आणि शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाणार आहे आणि त्या पत्राद्वारे जो निर्णय झालाय तो मुख्यमंत्र्यांना कळवला जाईल आणि त्यानंतर शपथविधीसाठी त्या पत्राद्वारे विनंती केली जाणार आहे। वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते पोहोचलेत। धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल तटकरे, सुनील तटकरे, संजय बनसोडे,